भाई दुसरा काही नाही, नाद लागतं फक्त नाद. आवरी जण नाचताना त्याच्या पण मॅच बघायची आहे. तो हॅलो गाईस, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजची सुरुवात डायरेक्ट मॅकडीशी केली, कारण की आल तुम्ही कलंबोलीला वस्तीला होतो ना. जावाच्या टायमाला तर डायरेक्ट पाऊस चालू झाला. बरं पावसाच्या नांदी लागलो तो उगाच लेट व्हायचो. घातला रेनकोट न गेलो घरा जाऊन झालो फ्रेश, कारण की भिजलेलो जरासा रेनकोट मध्ये. पण घरा आल्यावर पहिले घेतला लॅपटॉप बघला अॅनिमे. कोण बघतोय अॅनिमे नक्कीच सांगा. तसंच गेलो मम्मीला विचारायला. मग आता आलोय कलंबोलीशी घरी. आठवण आली का माझी? आठवण आहे ना पोऱ्याचे. खराजा पोऱ्याची आठवण नाही ना. नाही आली, मुद्दाम बोलते. डांगर, बटाटा आणि गवार आणि या चामट्या आणि यो गावा हे बघा guys, या चामट्या उपास चामट्या गावाला या. तर गाईजला चामट्या दाखवून घेतलाच होता नी चहा पिवाला. मुद्दाम हात टाकायला गेलो तर पिसरलेली. चहाचा ग्लास बघा फक्त किती भरलाय. बाहेर जाऊन बघते ते या काय लावलाय यांनी टीव्हीवर. जाऊ दे बरं, जाऊ दे. चल यो बघा गेंडा पण तसाच थोड्या वेळानं तयार झालो. बरं जावाचा गरबा बघायला पनवेलला. बघते ते इथं मोठाच नियोजन चालू होता. ही कमी लोक झाली ना, ती पण चिखला नसताना वर्षी. इथं बघा सगळी नाचताना. यो बघा इंडिया पाकिस्तानची मॅच. नाद लागतं फक्त नाद. सेटअप तर भारी होता. विचार केला आपण पण जाऊ नाचायला, तर बघते तर सफेद बुटा घातलेली. पण नंतर काय गेलोच शेवटी नाचायला. इथं येऊन बघते तर ववले गावांची सगळी पोरं इथं जाईत नाचायला. तसाच ववल्याला गेलो तर आमदार आलता, बोलतो घेतली जराशी व्हिडिओ. नंतर यो बघा कोण आगोरी बाबा आलता. पॅशन शोपून होता ना आज बारके पोरांचा उद्या मोठ्यांचा. यो बघा साईडला मुंजा पण आहे. नंतर लास्टला काही सगळीच येतात नाचायला. मग मी पण गेलो ना. पोरावी तर काय दुरखुसूच घातलेला. चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.